बॉस, हे कॉल रेकॉर्डिंग आहे। हॅलो हॅलो, आले का गणपती बाप्पा? कोण बोलतोय? अरे आम्ही उंदीर मामा। हे बघा, मूर्खपणासाठी माझ्याकडे वेळ नाही। अरे वेळ नाही पण तू केला ना भाऊ मूर्खपणा। अरे तू आमच्या मित्राला फाशीची शिक्षा दिलीस, तू न्याय केला असशील, पण तुझा निवाडा ना आता आम्ही करणार। अरे पिढ्यान पिढ्या गणपती बसतात ना तुमच्या घरी, तुला आता आरतीच्या आधीच ठोकतो का नाही बघ। हॅलो टीम, जय सर। आता तुम्ही जी क्लिप ऐकली ती यांची आहे। न्यायाधीश चारुदत्त देसाई सर। आणि यांना जीवे मारण्याची धमकी आली। जज साहेबांना मारण्याची धमकी म्हणजे कायद्याला आव्हान। एवढी कोणाची हिंमत झाली असेल? उंदीर मामा की बस घ्या, आरती घ्या। आणि हे काय सगळे आहेत कुठे? ते तिथेच गेले असतील। नाही, सरांचे शत्रू खूप असणार आहेत, कारण त्यांनी आजपर्यंत खूप मोठ्या मोठ्या गुन्हेगारांना शिक्षा केली आहे आणि सर कायम न्यायानेच वागत आलेत। काय इम्पॉर्टंट काम असलं की सगळे तिकडेच जातात। तिथे गेल्यावर खूप वेळानंतर ते येतात। हो का? बर बर, घ्या आरती आहे। बरं एक काम करतो, आरतीचं ताट फिरव, मी आलो। हा, आणि 4 वर्षापूर्वी जो बॉम्ब ब्लास्ट झाला होता त्यामधले जे अतिरेकी होते त्या अतिरेकी विरुद्ध सरांनी केस लढवली आणि त्या अतिरेक्यांना फाशीपर्यंत नेले सरांनी। सांभाळून घ्या। गुंजनपूर मधली रॉबरी केस, त्यातल्या दरोडेखोरांना सुद्धा सरांनी शिक्षा दिली आहे। एवढंच नाही, श्रीकोट मध्ये ज्या 5 लहान मुलांची निर्घुण हत्या करण्यात आली त्या खून करणाऱ्या लोकांना सुद्धा त्यांनी शिक्षा सुनावली। आणि आता 6 महिन्यांपूर्वी नरहरवाडीतली केस, त्या अमानुष बलात्कार करणाऱ्याला सुद्धा सरांनी शिक्षा दिली आहे। करेक्ट। पण मग सर, असे फोन कॉल्स तर न्यायाधीश सरांना खूप आले असणार आहेत। हो, पण आताची सिच्युएशन फार क्रिटिकल आहे। या गणपतीमध्ये तुम्हाला ठोकू अशी थेट धमकी आली त्यांना। त्या गुंडांनी मुद्दाम गणेश उत्सव निवडलाय। का? गणपती त्यांच्या घरातले मित्र परिवार आणि सगळी जवळची माणसं त्यांच्या अवतीभोवती असणार। और बंदोबस्त भी तगड़ा होगा। हाँ, आणि सामान्य माणसं तर अशी पण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही। गणपती तर लय अवघड आहे सर। टीम, नीट लक्ष देऊन ऐका। देसाई दरवर्षी आजोळी जातात त्यांच्या मूळ घरी, आणि त्यांच्या मूळ घरच्या गणपतीला सर्वसामान्य जनतेला सुद्धा आमंत्रण असतं। ह्याचाच फायदा घेऊन त्यांना घरात शिरणं खूप सोपं जाणार आहे।